श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्वाचा विधी करायचा आहे, ती म्हणजे आपल्या देवीची तळी भरायची आहे. तर हा तळी भरण्याचा विधी जो आहे तो कशा प्रकारे करायचा आहे आणि सोबतच आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि आपल्याला आपल्या घरासमोर एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तर तो कसा आणि कुठे प्रज्वलित करायचा आहे, याने काय लाभ होणार आहेत आणि शिवाय तळी कशी भरायची, तळी भरण्याचा संपूर्ण विधी मी शेअर करणार आहे. तळी भरत असताना किती लोक तुम्हाला लागणार आहेत, जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला तळी ही भरायचीच आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही माहिती महत्वपूर्ण असल्याने लक्षपूर्वक ऐकावी आणि घरामध्ये तळी भरण्याचा विधी जो आहे तो करावा. नवरात्रीचे 9 दिवस देवी तत्व हे जागृत असतं आणि देवी तत्वाचा लाभ घ्यायचा असेल, कारण 9 दिवसांमध्ये देवी ही पृथ्वीवरती आलेली असते आणि जातेवेळी तिची सांगता, तिची पाठवणी करते वेळी हा अत्यंत महत्वाचा असा विधी आपल्याला घरामध्ये करायचा आहे. तर ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला सगळ्यात आधी जो संध्याकाळी दिवा लावायचा आहे तो कुठे लावायचा आहे. तर कालच्याच एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आजच्या दिवशी शमीच्या झाडाला अतिशय महत्व आहे. शमीचं रोप जे आहे ते तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी घरी आणायचं आहे. आज शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी शमीचं रोप जे आहे ते घरामध्ये लावलं जातं. त्यामुळे शमीचं रोप तुमच्या घरामध्ये नसेल तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही त्या रोपाची नक्की खरेदी करा. हे रोप तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये मिळून जाईल. ते रोप नसेल तर तुम्ही आसपास एखाद्याच्या घरात जर हे शमीचं रोप असेल तर त्यांच्या घरातून शमीच्या रोपाची 2-3 पानं आणायची आहेत आणि तिथे हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. पण शक्य असल्यास तुम्ही नक्की शमीचं रोप घरामध्ये लावायचं आहे. आता संध्याकाळी आपल्याला या शमीच्या रोपाजवळ दिवा लावायचा आहे, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस. तर त्यासाठी तुम्ही एक दिवा घ्यायचा, मातीचा घ्या किंवा तुम्ही पंती घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल आहे ते घ्यायचं आहे. यामध्ये 2 वातींची एक वात करून लावायची आणि त्या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्या दिव्याला तुम्हाला त्या अक्षदांवरती ठेवायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि शमीच्या रोपाजवळ आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आज हा दिवा लावायचा आहे. आज दसरा आहे. आज दसऱ्याचं तुम्हाला महत्व सगळ्यांना माहिती आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा, त्यामुळे आजच्या दिवशी शमी रोपाची आपल्याला खरेदी करायची आहे आणि शमीच्या रोपाजवळ आपल्याला हा दिवा लावायचा. बरोबर, आज दसऱ्याच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून एक गोष्ट आपल्याला ओवाळून टाकायची आहे. तुमच्या घरामध्ये 5 सदस्य असतील, 7 असतील किंवा तुम्ही 4 जण असाल, 2 जण असाल, प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा. यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवीचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे, तर तो तुम्हाला करायचा आहे. तो उपाय कधी करायचा आहे तर पहा, संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जेवढे सदस्य तुमच्या घरामध्ये असतील ते संध्याकाळी तयार वगैरे झाल्यानंतर सीमोल्लंघन करून येतात. त्यावेळेस आपण घरात आल्यानंतर त्यांचं औक्षण वगैरे करतो. त्यानंतर हा उपाय करायचा. या उपायासाठी तुम्हाला तुरटी घ्यायची आहे आणि तुरटीचे आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढे आपल्याला तुकडे करायचे. समजा आता 5 लोक आहेत तर 5 तुकडे करायचे आणि प्रत्येक तुकडा जो आहे तो तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीला आसनावरती बसवायचं, पूर्व दिशेकडे करून किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून. फक्त दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने मुलांना किंवा तुमच्या पतीला आसनावरती बसवायचं आणि प्रत्येकावरून हा जो तुरटीचा तुकडा आहे तो उतरून घ्यायचा आहे. 7 वेळा उतरून घ्यायचा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि सर्व इडा पिडा नष्ट होऊ दे ही मनामध्ये भावना ठेवायची. त्यानंतर हे सर्व तुकडे तुम्हाला एका वाटीमध्ये जमा करायचे आहेत आणि तुमच्या घराचा जो मागचा भाग असतो, तुमच्या घराची बाल्कनी असेल किंवा तुमच्या घराचं अंगण असेल, जे मागचं अंगण आहे तिथे तुम्हाला हे तुरटीचे तुकडे फेकून द्यायचे आहेत. आता तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहता तर मागे तुम्ही एक डस्टबिन ठेवू शकता आणि त्या डस्टबिन मध्ये हे तुरटीचे तुकडे तुम्हाला टाकून द्यायचे आहे. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. घरातील प्रत्येक सदस्यांवरून तुम्हाला ही तुरटी जी आहे ती उतरून टाकायची आहे. आता आपण अतिशय महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजे आपल्याला देवीची तळी कशी भरायची आहे आणि देवीची तळी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते की आपल्याला घरच्या घरी देवीची तळी कशी भरायची आहे. नवरात्रीचे 9 दिवस आपण देवीची सेवा उपासना केलेली आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण नवरात्रीची सांगता करतो त्या दिवशी देवीचा कुलाचार वगैरे आपण करत असतो. त्याच दिवशी आपल्याला देवीची तळी देखील भरायची असते. तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल
तरी देखील तुम्हाला देवीची तळी ही भरायची आहे आणि देवीचा कुलाचार करायचा आहे. बघा, आपण सकाळी देवीला नैवेद्य अर्पण केलेला आहे, सोबतच आपण आरती देखील केलेली आहे पूर्णाच्या दिव्यांनी. ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले आहेत त्यांनी ह्या सर्व विधी केलेल्या असतील. पण आता ज्यांचे गावाकडे घट बसतात त्यांनी इथे करावं का? तर तुमच्या घरामध्ये जर देवीचा टाक असेल, मूर्ती असेल, तर तुम्हाला ही पूजा विधी करायचीच आहे. तर ती कशी करायची हे आता आपण जाणून घेऊयात. तर बघा, तुम्ही अखंड दिवा जरी प्रज्वलित केलेला असेल तरी देखील हा कुलाचार तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा कुलाचार तुम्हाला करता येणार आहे. फार काही जास्त तुम्हाला साहित्यही लागत नाही. तर काय काय लागणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहा, सगळ्यात आधी आपल्याला खाली जमिनीवरती एखादी चटई किंवा एखादी सतरंजी घ्यायची आहे. त्यावरती एक ताट घ्यायचं. ताटामध्ये एक लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे देवीचे टाक आहेत किंवा आपल्या कुलदेवतेचा टाक आहे तो घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे. तर माझ्याकडे जेवढे टाक आहेत तेवढे मी घेतलेले आहेत. तर जोड विड्याची पानं असतील तर विड्याच्या पानावर घ्या किंवा तुम्ही आंब्याच्या पानावरती देखील हे टाक ठेवू शकता. तर सगळ्यात पहिला जो टाक मी ठेवलेला आहे तर तो म्हणजे आमची गावाकडची ग्रामदेवता जी आहे त्या देवीचा टाक आहे हा. त्यानंतर आमची जी कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तिचा टाक ठेवलेला आहे आणि खंडोबाचा टाक ठेवलेला आहे. तर जेवढे टाक असतील तेवढे या तळी भरण्याच्या विधीमध्ये तुम्हाला ठेवावे लागतात. आता तुमच्याकडे मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची तर ती मूर्ती या ताटामध्ये तुम्ही ठेवली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला इथे फुलं देखील अर्पण करायची आहेत. तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर घटाचं जे धान असतं ते ठेवायचं. सोबतच तुम्हाला आपट्याची पानं देखील अर्पण करायची आहेत. आता माझ्याकडे आपट्याची पानं नाही, ज्यावेळेस मी हा विधी करेल तेव्हा मी आपट्याची पानं देखील ठेवेल. पण तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही देखील आपट्याची पानं या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. सोबतच तुम्हाला एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि यावरती जो नारळ ठेवायचा आहे तो म्हणजे तुमच्या घटावरचा नारळ तुम्ही ठेवू शकता. तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तर नवीन नारळ तुम्हाला यावरती ठेवायचा आहे. 5 पानं ठेवायची आहेत आणि या पाण्यामध्ये एक सुपारी आणि नाणं, हळदी कुंकू वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. आणि असा एक कलश देखील तुम्हाला या तळी भरण्याच्या विधीसाठी लागणार आहे. बघा, आता तळी कोणी भरायची तर पहा, तळी भरण्यासाठी तुम्हाला 5 पुरुष मंडळी लागतात. आता 5 पुरुष मंडळी घरातलीच असावीत का तर असं नाही. तुमच्या घरातील म्हणजे तुमचे पती असतील, मुलं असतील तर हे 2 जण असतील किंवा 3 जण असतील तर बाहेरचे 2 जण तुम्ही बोलवायचे आहेत. आता मग तुमच्या मुलांचे मित्र असतील 5 जण तर ते 5 जण आणि तुमचे मुलं असं धरून जर 5 जण झाले तर ते 5 जण चालतात किंवा शेजारचे एखादे मोठे व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही बोलावू शकता. घरचेच असावेत असं काही नाही. आता ते बोलवल्यानंतर मग तुम्हाला ही 5 जणांना मिळून तळी ही उचलायची आहे, तळी भरायची आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला 5 व्यक्ती नाहीच मिळाल्या तर घरातील जी स्त्री असते ती देखील ही तळी भरण्यासाठी बसू शकते. पण आता तळी भरण्यासाठी प्रत्येक पुरुषांनी डोक्यावरती अशी टोपी घालायची आहे. अशी टोपी घाला किंवा मग रुमाल घ्यायचा आहे डोक्यावर. स्त्री बसली असेल तर स्त्रीने डोक्यावरती ओढणी किंवा पदर घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा पूजा विधी म्हणजे तळी भरण्याचा विधी जो आहे तो करायचा आहे. आणि समजा जर तुम्हाला 5 लोक मिळालीच नाही, तुमच्या घरामध्ये तुम्ही 2 नवरा बायको आहात, तुमची 2 मुलं आहेत, मग मुलगी असली तरी चालेल, मग एक व्यक्ती म्हणून तुम्ही एक सुपारी देखील या तळी भरण्याच्या विधीसाठी वापरू शकता, हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी असं देखील केलं जातं. तर आता तळी कशी भरायची तर पहा, जेवढे तुम्ही बोलवलेले आहेत 5 जण, 5 किंवा 7 बोलवले असतील तर त्यांना सगळ्यांना गोलाकार आकारामध्ये बसायला सांगायचं. त्यानंतर सगळ्यांनी काय करायचं की आपण जे देवीचे टाक इथे ठेवलेले आहेत त्याला सगळ्यांनी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अक्षदा अर्पण करायच्या. सगळ्यांनी ही पूजा करून घ्यायची. शिवाय हा जो कलश आपण ठेवलेला आहे याला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तर पहा, आपण नवरात्रीचे 9 दिवस देवीची सेवा उपासना केली आणि ही विधी आपल्या घरी व्हायलाच हवी. बघा, या सेवेमुळे आपली जी काही सांगतेच्या वेळेसची सेवा आहे ती पूर्ण होते. तसं आपण नवरात्रीचे 9 दिवस भरपूर सेवा विधी केलेल्या आहेत. मग ही छोटीशी सेवा आपण करायला काहीच हरकत नाही. ज्यांच्या घरी घटस्थापना केलेली आहे ते तर हे विधी करणारच आहे तळी भरण्याचा. जसं चंपाषष्ठीला आपण खंडोबा कुलदेवत असेल तर त्याची आपण तळी भरतो, अगदी त्याच प्रकारे नवरात्रीमध्ये दसऱ्याला देवीची तळी भरली जाते. तुमची कुलदेवी कोणती का असेना, म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा कोल्हापूरची असेल, सप्तशृंगी असेल किंवा इतर कोणती देवी असेल, त्या देवीचा टाक किंवा मूर्ती तुम्हाला या ताटामध्ये ठेवायची आहे आणि तळी भरायची आहे. आता 5 जण बसल्यानंतर प्रत्येकाने ही डोक्यावरती टोपी घालायची आहे. तर आता हे ताट जे आहे ते आपल्याला 7 वेळा उचलायचं आहे, पण 5 वेळा उचलल्यानंतर 6व्या वेळेस तुम्हाला काय करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्याला हे ताट उचलत असताना सगळ्यांनी या ताटाला हात लावायचा आहे आणि बोला तुळजाभवानी माते की जय, बोला तुळजाभवानी माते की जय, बोला तुळजाभवानी माते की जय, बोला तुळजाभवानी माते की जय,
बोला तुळजाभवानी माते की जय, बोला तुळजाभवानी माते की जय. आता 5 वेळा असं जय जयकार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका पुरुषाच्या डोक्यावरची टोपी किंवा रुमाल जो आहे तो काढून इथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ताट जे आहे ते या टोपीला स्पर्श करायचा आहे आणि परत 2 वेळा जय जयकार करायचा आहे. तुळजाभवानी माते की जय, तुळजाभवानी माते की जय, तुळजाभवानी माते की जय. आता हे ताट जे आहे ते तुम्हाला खाली ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तळी भरायची आहे. आता तळी भरल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की यामध्ये जे आपण साहित्य ठेवलेलं आहे, म्हणजे जसं की आपटेची पानं, धान असेल किंवा हे जे टाक ठेवलेले आहेत, हा कलश ठेवलेला आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे. तर हे पूजाविधी झाल्यानंतर लगेचच तुम्ही देवीचे टाक देवघरामध्ये ठेवू शकता. यामध्ये असलेली फुलं, आपट्याची पानं, धान जे आहे ते तुम्हाला देवघरासमोर थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. आता त्यानंतर हे कलश आपण घेतलेला आहे, या कलशातलं पाणी दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुळशीला सोडून इतर झाडांना टाकायचं आहे आणि आंब्याची पानं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे. सुपारी आणि नाणं तुम्ही परत वापरू शकता. आता हे जे नारळ आपण घेतलेलं आहे याचं काय करायचं, तर हे नारळ जे आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही फोडून प्रसादास्वरूप खायचं आहे. आता या नारळाला फोडल्यानंतर यातील नारळाचे छोटे छोटे तुकडे जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जी तुमच्या देवीची दिशा असेल, म्हणजे जसं की आमची तुळजापूरची तुळजाभवानी आहे, तर तिच्याकडे म्हणजे तिच्या त्या गावापर्यंत जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो ज्या दिशेला असेल त्या दिशेला आपल्याला हे नारळाचे तुकडे जे आहेत ते फेकायचे आहेत, जेणेकरून हा जो प्रसाद आहे तो देवीपर्यंत पोहोचेल. या बाबतीत अजून तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.